नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। येत्या 48 तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय। कोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात थंडीत चढ उतार पाहायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी वाढ झाली आहे। दरम्यान राज्यात पुढील 48 तासांमध्ये मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे। काही राज्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। कोकणासह या भागात पावसाचा अंदाज आज आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवलाय। सांगली आणि कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे। धुळे, नंदुरबार, अहमदनगर इथेही आज आणि उद्या हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलंय। पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी पाहायला मिळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे।